अनधिकृत लीड मासेमारी करणाऱ्या 3 नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून कारवाई। महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत लीडद्वारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 02 मासेमारी नौकांवर दिनांक 17/12/2025 रोजी व दिनांक 18/12/2025 रोजी रात्री 2:10 मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेद्वारे कारवाई करण्यात आली। श्री जगन्नाथ माया कोळी राहणार राम मंदिर केळवणे तालुका पनवेल यांच्या मालकीच्या साई गणेश क्रमांक INDMH 7 MM1318 ही नौका दिनांक 17/12/2025 रोजी खरेदीच्या समोरील समुद्रात रात्री 9:30 10 वावात अनधिकृत लीड पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। तसेच दिनांक 17/12/25 रोजी रात्री 11 वाजता अलिबाग समोरील समुद्रात 12 वावात मासेमारी करीत असताना श्री यशवंत गणपत नाकवा राहणार साखरकोळीवाडा पोस्ट आक्षी तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा INDMH 3 MM4194 ही नौका अनधिकृत LAED पद्धतीने मासेमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली। तसेच दिनांक 18/12/2025 रोजी सकाळी 6 वाजता श्री प्रकाश तुकाराम पाटील राहणार करंजा तालुका उरण जिल्हा रायगड यांची मासेमारी नौका श्री समर्थ कृपा क्रमांक INDMH 7 MM3627 या नौकेची विभागाच्या गस्ती नौकेवरून तपासणी केली असता सदर नौकेत 4000 वॅटचे अंडर वॉटर LAEDचे लाइटरचे 4 नग, 3000 वॅटचे अंडर वॉटर LAEDचे लाईटचे 3 नग, 2500 वॅटचे अंडर वॉटर LAEDचे लाईटचे 1 नग, सिया लाईट 1000 वॅटचे 16 नग, 400 वॅटचे 2 नग, हॅलोजन बल्ब, 1 जनरेटर असे अनधिकृत LAED मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले आहे। उपरोक्त प्रमाणे 3ही अनधिकृत LAED मासेमारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्याच्या दहाड सत्रात पकडण्यात आल्या असून सदरच्या मासेमारी नौका व त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे। सदरचे कारवाई श्री महेश देवरे सह आयुक्त सागरी श्री नागनाथ भादुले प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई परवाना अधिकारी ससून गोदी परवाना अधिकारी करंजा परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी व परवाना अधिकारी साक्री नाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। LED मासेमारी केलेली अँकर केलेली ट्रॉल बोट तिच्यावरती मोठ्या प्रमाणात LED आहेत आणि मासेमारी त्याद्वारे इतर परसीन नौका आजूबाजूला मासेमारी करत असतात। आज दिनांक 17/12/2025 रोजी सागरी जलधी क्षेत्रामध्ये गस्त करत असताना माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या सक्त निर्देशानुसार LED मासेमारीबाबत पाहणी करण्यात आली। त्या दरम्यान एक ट्रॉल नौका मोठ्या प्रमाणात LED सह लाईट लावून उभी होती आणि त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 लाईट त्यांनी सबमर्सिबल लाईट टाकलेले होते साधारणतः 1000 वॅटचे आणि त्यासह जनरेटर आणि पुन्हा एक बोट अँकर केलेली ट्रॉल नौका 62 kV आणि 25 kVचे 2 जनरेटर असलेली जप्त करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत त्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे। LED लाईट आणि त्याच्या सोबतची जी साधन सामग्री याची या मुद्देमालाची किंमत साधारणतः 19 लाख रुपये आणि दोन्ही नौकांचे जनरेटर नंतर दंडाची रक्कम असे 10 लाख अशी 29 लाख ते 30 लाखापर्यंतचा कारवाई आज करण्यात आलेली आहे। नंबर 1 निर्धार न्यूज रायगड।